कळवण प्रकल्पांतर्गत आजंग वडेल या ठिकाणी जी नामांकित शाळा आहे, या नामांकित शाळेमध्ये कळवण प्रकल्पांतर्गत सुरगाणा असेल, कळवण असेल, चांदवड आहे, त्याचबरोबर बागलाण आहे, या तालुक्यातील मुलं शिक्षण घेतात. परंतु त्या ठिकाणी संस्था चालकांनी ज्या सुविधा मग शिक्षणाच्या बाबतीत असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, राहण्याच्या बाबतीत असेल किंवा खाण्याच्या बाबतीमध्ये त्याकडे जे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे जवळजवळ 37-38 विद्यार्थी आणि डोळा प्रकल्पातील 16 विद्यार्थ्यांनी आदिवासी विकासकडे प्रकल्प कार्यालयाकडे तक्रार केली. जानेवारीपासून ह्या तक्रारी केल्या होत्या आणि तक्रारी केल्यानंतर जी तपासणी आदिवासी विकास विभागाकडून झाली त्यामध्ये संस्था ही हलगर्जीपणा करते आणि त्यामुळे सातत्याने पालक विद्यार्थी मागणी करत होते. मागच्या काळामध्ये 2 महिने त्यांना सराड आणि बिलवाड या ठिकाणच्या शाळेमध्ये त्यांचं समायोजन केलेलं होतं आणि जूनमध्ये तुमचं कायमस्वरूपी समायोजन पुढच्या शिक्षणाच्या दृष्टीने करू असं आदिवासी विकासकडून सांगितलेलं होतं. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून कळवण इथून प्रकल्प कार्यालयातून काल मुलं नाशिककडे पायी निघालेली होती आणि ती माहिती मला मिळाल्यानंतर मी अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं आहे आणि छोटी मुलं त्यांचं शिक्षणाचं म्हणजे शिक्षण घेण्याचं वय असताना ही मुलं पायी जाऊन आपल्या मागण्यांसाठी 100 किलोमीटरचा प्रवास आणि आज दिवस आपण बघतोय की पावसाळ्याचे दिवस आहे, वरून पाऊस पडतोय आणि कळवण नाशिक हा रस्ता म्हणजे तसा सातत्याने अपघात होणार रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरून ही मुलं जाणं मला योग्य वाटलं नाही. म्हणून मी मुलांना पालकांना विनंती केली की आपली जी मागणी आहे ती मागणी आदिवासी विकासकडे मांडून तिला न्याय देण्याच्या दृष्टीने जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण करूया. तुम्ही जाणं थांबवा आणि काल त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन थांबले आणि आज इथे अपर आयुक्त आहेत किंवा आयुक्त मॅडम बनसोड मॅडम आहेत त्यांच्याकडे बैठक झाली आणि शेवटी तो निर्णय घेणं त्यांच्या हातातली गोष्ट नाही. त्यांनी तो आदिवासी विकास मंत्रालयामध्ये प्रस्ताव पाठवला आहे, त्याची प्रतही या ठिकाणी दिलेली आणि मी स्वतः आदिवासी विकास मंत्र्यांशी आता फोन लावत होतो. परंतु आज कॅबिनेट असल्यामुळे त्यांच्याशी बोलणं झालं नाही. परंतु त्यांच्याशी बोलून किंवा आदिवासी विकास मंत्रालयाचे सचिव वाघमारे साहेबांशी बोलून या विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे, कारण शेवटी विद्यार्थी त्यांना जो हक्क आहे की जर चुकीचं शिक्षण दिलं जात असेल किंवा चुकीच्या गोष्टी त्यांच्या बाबतीत होत असेल तर तो अधिकार त्यांना दिलेला आहे आणि त्यानुसार त्यांची शाळा बदलून देण्यासाठी मॅडमनी म्हणजे त्याची ग्वाही पण दिलेली आहे की प्रस्ताव पाठवलेला आहे. शेवटी अधिकार आदिवासी विकास मंत्रालयाचा आहे, परंतु नक्कीच पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देतो.